नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला इथे घी कसं बनवायचं, मी कसं बनवते ते सांगते. तर इथे मी घी काढून घेतलं होतं, मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं आधी. तर जास्त नव्हतं, एक डबाभरच होता छोटा, पाव किलो प्रमाण होतं. तर असं मी एकत्र जीव करून हे करत होती. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी ॲड केलं आणि ते व्यवस्थित असं मी घोलून घेत होती. घोलून जे थोडं थोडं वरती येत होतं ते मी जाळीच्या चमच्याने असं वरती काढून घेत होती. कारण जास्त वेळ ते घोलत राहावं लागतं, बराच वेळ जातो त्याच्यामध्ये आपला, अर्धा तास तरी ते तयार करायला जातो. पण काय असतं ना की खूप छान असतं घरच्या घरी बनवलेलं, वेस्ट होत नाही. जी उरलेली साय असते, सायटं जे आपण म्हणतो दुधावरचं, ते बाजूला काढून काढून थोडं थोडं का होईना त्याच्यामध्ये मी घी तयार करते. तर ते बघू शकता. असं जे वरचं काय असतं, जे जाळीदार असतं ते आपण एकसारखं खालीवर करत असतो, ते वरचं असं येतं, ते चमच्याने मी असं काढून घेते. कारण मग जेणेकरून ते असं एकसारखंच करायला लागतं, जेणेकरून ते नंतर मग थोडा थोडा फेसवरती जे येतो ते आपलं घी असतं ते टाकून द्यायचं नसतं. बघू शकता इथे कसं ते, आणि थोडं थोडं मी चमच्याने काढत होती. आणि त्याच्यानंतर मग मी गॅसवर ठेवलं होतं गरम करायला. तर आता हे बघा, आपोआपच ते तयार होतं घी. थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच. असं गरम करायला ठेवायचं. थोडं 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 ते आटत आटत इथं बघू शकता, इथे आटायला लागलं होतं थोडं थोडं. जास्त वेळ त्याच्यामध्ये जात नाही, अर्धा पाऊण तासात ते होतं. रोज म्हणजे रेग्युलर तुम्ही जर करत असाल तर लवकर पण होतं, इझी असतं. आता अशा प्रकारे आपलं घी तयार होत आहे. बघू शकता इथे बारीक बारीक बुडबुडे येत होते. अशा प्रकारे आपलं घी तयार झालेलं आहे. बघू शकता, थोडं थोडं का होईना येतं, जास्त काही आलं नव्हतं, थोडंसंच होतं माझ्याकडे पण. म्हणून म्हटलं चला तर काढून बघूया. साईट होतं माझ्याकडे एका बाजूला काढून ठेवलेलं. अशा प्रकारे मी काढून घेतलं होतं, गाळणीने चालून घेतलं होतं चहाच्या. अशा प्रकारे एवढं घी आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते थंड व्हायला ठेवलं होतं. माझ्याकडे आधीच एक घीचा डबा होता, त्याच्यामध्ये मी ॲड केलं होतं. अर्धी वाटी पण नाही आलं, पण आलं. कारण जास्त माझ्याकडे साईटं काढून ठेवलंच नव्हतं, थोडंसंच ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी ते घी तयार केलं होतं, बघू शकता. आणि ह्या डब्यामध्ये पॅक करून ठेवलं, थंड झाल्यावर पॅक करायचं आहे. अशा प्रकारे माझं घी तयार झालं आहे. माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि ह्यापुढे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं झालं ते मला.